म्हणजे हा देश अडाणी चालवतायत, अदानी चालवतात किंवा अडाणी चालवतात की मुंबईसारख्या शहराचा सातबारा ना, म्हणून अडाणीच्या तर त्यांनी नावावर शिवसेना झाला? तोडली ना. आता तुमच्या लक्षात येईल की शिवसेना जी मुंबईसाठी कुठे तडजोड करणं शक्य नाहीच आहे, ती शिवसेना तुम्ही तोडायचा आणि चोरण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला. नाहीतर धारावीचा पुनर्विकास मी करत होतो, पण धारावीमध्ये माझी आजसुद्धा तीच मागणी आहे की धारावीकरांना त्यांच्या धारावीमध्ये एक वैशिष्ट्य आहे. धारावीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक उद्योग आहे. त्याला अगदी मायक्रो स्केल म्हणा, स्मॉल स्केल पण नाही, जगातले अनेक ब्रँड तिकडे बनतात. अनेक आणि छोटे छोटे. त्यांना उद्योगासह त्यांना राहतं घर तिकडेच द्या. आता काय चाललेलं आहे, आता तिकडे सर्वे सुरू केलेला आहे आणि आत्तापर्यंत जो काही सर्वे सुरू आहे झालाय, काही हजारात असेल, शेकड्यात असेल, त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 80% लोकांना अपात्र ठरवण्यात गेलं आलेलं आहे आत्तापर्यंत जो सर्वे झाला त्याच्यात. म्हणजे हे जर का तुम्ही पुढे नेलं तर धारावीत राहतील किती लोक? फार कमी. आणि त्या लोकांना जर तुम्ही सांगितलं अरे इकडे एका खोलीत तू मरतोयस, तुझं आयुष्य इकडे गेलं, तू त्या कचरा भूमीत जेवणार डम्पिंग ग्राउंडला जा, तुला 2 खोल्या देतो. म्हणजे अख्खी धारावी साफ करणार, त्या धारावीमध्ये टॉवर बांधणार आणि त्या टॉवरमध्ये मराठी माणूस राहणार का? आणि त्याच धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं स्टेशन हा निवड योगायोग समजायचा का? म्हणजे एवढं सगळं धडधडीत डोळ्यासमोर आहे. धारावी रिकामी केली जाते. धारावीमध्ये जे टॉवर येणार, आज तिकडचे जागांच्या किमती काय त्या बघा. त्या किमतीला मराठी माणूस किंवा कोणी मुंबईकर जो आहे सर्वसामान्य तो जमीन घेऊ शकणार नाही. मग तिकडे येणार ते कोण येणार की त्यांच्यासाठी बाजूला अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. उद्धव साहेब, धारावीच्या नावाखाली वांद्रा रिक्लेमेशनची जागा अडाणीला दिलेली आहे. मिठागराच्या जमिनी अडाणीला मिळत आहेत. मदर्स डेअरीचा भूखंड अडाणीला मिळतो आहे. त्यानंतर कांजूर आणि मुलुंडच्या ती बांद्रा रेक्लेमेशनची तिथली जी जागा आहे हा तिकडे काय नाही धारावीकरांना हलवा. तुम्ही देवनार डम्पिंग ग्राउंडला हलवण्यापेक्षा तुम्ही धारावीकरांना ती माहीम कॉलेजच्या इथली ना वांद्रा ती जागा द्या आणि तुमचे टॉवर देवनार डम्पिंग ग्राउंडवर बांधा. देसरच्या टोल नाक्याच्या जमिनी अडाणीला मिळतात. कांजूरची दिले. आपण काय देणार आहोत? ही मुंबई पहिल्या प्रथम मिठागराचा उपयोग केला जातोय. होय, जी कांजूरची जागा आपण आपल्या मेट्रोसाठी वापरत होतो वा मागत होतो ती दिली नाही. कोर्टामध्ये केंद्र सरकार अडून बसलेलं. आपलं सरकार पाडलं, आरेचं जंगल कापलं, तिकडे ते आरेचं मेट्रोचं हे करणार आणि कांजूरची जागा अडाणीला देणार. अशा पद्धतीनं मुंबईवर म्हणजे पर्यावरणाचा खात्मा, मुंबईच्या सुव्यवस्थेचा खात्मा. आता एवढी सगळी लोकसंख्या वाढल्यानंतर ह्यांचं सांडपाणी नेण्याची व्यवस्था, त्याचं ओझं कोणावर येणार? पिण्याचं पाणी कोण देणार? रस्ते कुठून आणणार? अशा पद्धतीनं या महाराष्ट्राच्या राजधानीवरचा उरला सुरला जो मराठी ठसा आहे तो पुसण्याचा प्रयत्न होतोय. तोच तर चाललाय आणि त्यालाच तर आम्ही विरोध करतोय. पण हा विरोध फक्त शाब्दिक दिसतोय. शाब्दिक नाही, तिथे जाऊन ज्या ज्या काही गोष्टी धारावीत करायच्या आहेत त्या तर आम्ही करतोय. पण ह्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी लढतोय तो पण आता मराठी माणूस आता एकत्र यायला लागला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.